फ्राइडे 11 अप्रैल जय भीम पैंथर एक संघर्ष मूवी थिएटरों में रिलीज़ हो रहा है। आइए इसका खूब प्रमोशन करेंगे, सफल और सार्थक होके ही निकले। सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांना सूचित करण्यात येत आहे, जय भीम पॅन्थर या नावाचा चित्रपट औरंगाबादमध्ये 11 तारखेला उद्या थिएटरमध्ये प्रकाशित होत आहे। तरी सर्व भीमप्रेमी जनतेला सूचना आहे की पॅन्थरनी जी सुरुवातीला चळवळ उभी केली, जे पॅन्थरनी ताकद निर्माण केली तळागाळातल्या खेड्यापाड्यातल्या लोकांमध्ये, तर ती ताकद आजही लोकांमध्ये अस्तित्वात आहे। आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये बौद्धावर हमले झाले नाहीत आणि या पॅन्थरच्या संघटनेमुळे खूप मोठा प्रचार आणि प्रसार संपूर्ण भारतभर झालेला आहे। तर त्या आधारावर जय भीम पॅन्थर हा चित्रपट निघलेला आहे। कसे कार्यकर्ते तयार होतात, कार्यकर्ते कसं काम करतात, जीवाचं बलिदान कसं करतात, हा संपूर्ण वृत्तांत पाहण्यासाठी जय भीम पॅन्थर बघण्यासाठी या। धन्यवाद। नमो बुद्धाय। जय भीम पैंथर एक संघर्ष एक बहुत चित्रपट एक सिनेमा 11 अप्रैल से सिनेमाघरों में लग रहा है। बाबा साहब को मानने वाले, बुद्ध धम्म संघ को मानने वाले हर पूजनीय भिक्षु संघ, हर उपासक उपासिकाएं ये सिनेमा को प्रमोट करने के लिए अपनी तरफ से, अपने लोगों की तरफ से जितना हो सके प्रयास करें, देखें, दिखाएं। जिस तरह ये पैंथर ये गतिविधि या जो संघर्ष को दिखाए, उसी तरह बौद्ध से रिलेटेड या अनेक संघर्ष से रिलेटेड आगे भी बौद्ध सिनेमा इसी तरह आए और उस समय भी इसका अच्छा खासा सफल हो, उसके लिए भी हमें ये चित्रपट को सफल करना है, सक्सेस करना है। इसलिए आइए अपने अपने जगह पे बैठ के जैसा हो, जिस तरह हो, इसको प्रमोट करने के लिए आगे बढ़े। सभी का मंगल हो, सभी का कल्याण हो। साधु साधु। पॅन्थर म्हणजे सर्व प्राण्यामध्ये दक्ष प्राणी, जो चारी दिशेला थोडा जरी आवाज पालापाचोळ्याचा किंवा कुठल्याही जरी आला तर तो तक्षण जागृत होऊन त्या दिशेला बघतो की आपला शत्रू आहे की काय, किंवा आपल्यावर कोणी हल्ला करणारा आहे की काय। तर त्याला प्राण्यामध्ये सर्वात दक्ष प्राणी म्हणजे पॅन्थर। तसं या भारत देशामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांवर अन्याय करणारा शत्रू कोणत्या दिशेने येतो व कोणत्या साईडने येतो त्यावर कटाक्षानं लक्ष ठेवणारा जो तयार झाला होता तो पॅन्थर। आज बाबासाहेबांनी दीक्षा घेतल्यानंतर आता हा चित्रपटाच्या माध्यमातून प्रज्ञावान म्हणजे जो कायद्याला धरून आपल्या शत्रूला ओळखणारा व त्यावर दक्ष राहून आपल्या समाजाला जागृत करणारा हा जय भीम पॅन्थर कसा निर्माण होतो आणि अगोदरचा पॅन्थर सुद्धा कसा निर्माण झाला त्यावर आधारित हा चित्रपट निर्माण केला गेलेला आहे। विशेष आमचे भिक्खू संघ या चित्रपटाच्या निर्मितीमध्ये विशेष रूपाने पुढाकार घेऊन पुढे आहेत। म्हणून सर्व बाबासाहेबाला, संविधानाला व ज्या ज्या जाती धर्मावर अन्याय अत्याचार झालेला आहे त्या सर्व जाती धर्माच्या लोकांनी, अन्याय अत्याचार झालेल्या लोकांनी पॅन्थरनं आपल्यावरला अन्याय अत्याचार कसा दूर केलेला आहे, आता येत्या काळामध्ये जय भीम पॅन्थरची कशी नितांत आवश्यकता आहे, हा चित्रपट सगळ्यांनी सिनेमागृहामध्ये जाऊन बघावा व या जय भीम पॅन्थरला यशस्वी करून याला सुपरहिट बनवावं व पुन्हा अशा प्रकारचे चित्रपट काढण्यासाठी प्रेरणा द्यावी। म्हणून प्रत्येकाने सिनेमागृहामध्ये जाऊन हा चित्रपट बघावा आणि विशेष रूपाने भिक्खू संघाला सुद्धा घेऊन जावं, कोणीतरी उपासकांना पुढे यावं आणि भिक्खू संघाचं तिकीट काढून आम्हालाही नेऊन दाखवावा आणि सगळ्यांनी याचं पुढाकार घ्यावा। सर्वांचं मंगल। तमाम आंबेडकरवादी जनतेला भिक्खू संघाच्या वतीने ही जाहीर सूचना आहे। उद्या दिनांक 11 एप्रिल 2025ला महाराष्ट्रातील सर्व शहरातील काही थिएटर्समध्ये जय भीम पॅन्थर एक संघर्ष हा चित्रपट रिलीज होत आहे। आपण सर्वांनी परिवारासह, मित्रपरिवारासह
हा चित्रपट बघावा आणि जय भीम पॅन्थर एक संघर्ष या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या समाजाचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने या चित्रपटाचं प्रमोशन करावं आणि जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार करावा अशी भिक्खू संघाच्या वतीने सर्व जनतेला जाहीर सूचना आहे. धन्यवाद. सर्व समाजातील बांधवांना विनंती आहे की आपण सर्वांनी जय भीम पॅन्थर हा अत्यंत महत्त्वपूर्ण आणि चळवळीवर आधारित हा जो चित्रपट आहे, उद्या 11 एप्रिलला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होत आहे. आपण परिवारासह या चित्रपटाला बघावे, कारण बाबासाहेबांची चळवळ कशाप्रकारे निर्माण होते, कार्यकर्ते कशाप्रकारे निर्माण होतात आणि संघर्षमय जीवन जगून बाबासाहेबांच्या स्वप्नाला अभिप्रेत कशा प्रकारचं ते कार्य करतात, तर संपूर्ण या चित्रपटामध्ये आपल्याला ते पाहायला मिळणार आहे. आणि त्यामुळे आपण सर्वांनी या चित्रपटाला बघावं आपल्या परिवारासह आणि या चित्रपटाला मोठ्या प्रमाणामध्ये आपण सहकार्य करावं. सर्वांना जय भीम. जय भीम पैंथर एक संघर्ष मूवी के सफलता के लिए खूब खूब शुभकामना, खूब खूब शुभेच्छा और खूब खूब आशीर्वाद. साधु साधु साधु.